प्रश्न पाहूया आपण. What type of noun is the underlined word? अंडरलाईन केलेला शब्द हा कोणत्या प्रकारचा नाउन किंवा नामाचा प्रकार आहे? वाक्य वाचून घेऊया आपण. Wisdom is better than strength. PSI STI Assistant 2010 question. These are the options. A. Common noun. B. Proper noun. C. Collective noun. And D. Abstract noun. बघूया आपण. Wisdom या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. हा जो शब्द आहे तो नामाच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? त्यासाठी आपल्याला या चारही प्रकारच्या नामांची थोडीशी माहिती पाहिजे. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, एखादी वस्तू, व्यक्ती, ठिकाण याला जे नाव दिलं जातं त्याला म्हणायचं कॉमन नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे ठेवलेलं जे नाव असतं त्याला प्रॉपर नाउन. आता याच्यामध्ये मुलं नेहमी घोटाळा असा करतात की कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन. फॉर एक्झाम्पल, गर्ल, मॅन, रिव्हर, ओशन ही सगळी कॉमन नाउन्सची उदाहरणं आहेत किंवा सामान्य नामांची उदाहरणं आहेत. प्रॉपर नाउन, फॉर एक्झाम्पल, इफ आय से जानकी, इट्स अ नेम ऑफ अ गर्ल, पण ते ठेवलेलं नाव आहे म्हणून इट्स अ प्रॉपर नाउन. पण जानकी कोण आहे तर मुलगी आहे, शी इज अ गर्ल, हे कॉमन नाउन झालं. मॅन, फॉर एक्झाम्पल, यू कॅन से राम हे ठेवलेलं प्रॉपर नाउन आहे आणि मॅन तो कोण आहे, मॅन इज अ कॉमन नाउन. रिव्हर, यू कॅन से द गंगा. गंगा हे नदीचं नाव आहे. आणखी एक जाता जाता आपण गोष्ट लक्षात ठेवूया की नदीच्या नावाच्या आधी नेहमी द हे आर्टिकल लागतं. म्हणजे आपण फक्त गंगा म्हणालो तर ते स्त्रीचं किंवा मुलीचं नाव होऊ शकतं, पण त्याच्या आधी आपण जर द हे लावलं तर द गंगा म्हणजे नदीचं नाव होऊ शकतं. ओशन, दी इंडियन ओशन. फक्त तुम्ही ओशन म्हणालात तर ते कॉमन नाउन होईल आणि तेच दी इंडियन ओशन किंवा मराठीमध्ये हिंदी महासागर आपण ज्याला म्हणतो त्याच्या नावाच्या आधी द लागलं पाहिजे. जसं नद्यांचं आहे तसंच महासागराचं किंवा सागराचं आहे, त्याच्या नावाच्या आधी द हा प्रत्यय लागतो. इथे आपल्याला फरक लक्षात आला असेल की कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम आणि प्रॉपर नाउन म्हणजे ठेवलेलं नाव. आणखी एक जाता जाता आपण गोष्ट लक्षात ठेवूया. प्रॉपर नामांची सुरुवात ही नेहमी कॅपिटल लेटर्सने होत असते आणि जसं आपण पाहिलं नद्या, सागर, महासागर, पर्वत, पर्वतरांगा यांच्या नावाच्या आधी द हे उपपद लागतं. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाव. या शब्दाकडे जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर त्याचा अर्थच होतो कलेक्शन, समूहवाचक नाव. फॉर एक्झाम्पल, ग्रुप. फॉर एक्झाम्पल, टीम. अ ग्रुप ऑफ पीपल, लोकांचा समूह. अ टीम ऑफ प्लेयर्स, खेळाडूंची टीम किंवा खेळाडूंचा संघ या अर्थाने. समूहवाचक नाव. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता ॲब्स्ट्रॅक्ट या शब्दाचा अर्थच होतो अबोध असा होतो. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे भाववाचक नाम. याचा अर्थ काय होतो आपण पाहूया. ॲब्स्ट्रॅक्ट नाम किंवा भाववाचक नाम हे ओळखायचं कसं, तर याच्यातून भाव व्यक्त होतो. एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा गुण किंवा धर्म जो सांगितला जातो त्याला म्हणायचं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन किंवा भाववाचक नाम. भाववाचक नामामध्ये ज्या वस्तूंचा किंवा ज्या भावनेचा निर्देश केलेला असतो ते आपल्याला कोणत्याही प्रकारे पाहता येत नाही, तिचा अनुभव प्रत्यक्षरित्या घेता येत नाही, म्हणून त्यांना ॲब्स्ट्रॅक्ट किंवा भाववाचक नाव म्हटलेलं आहे. त्याचा केवळ आपण अनुभव घेऊ शकतो किंवा आपण समजू शकतो ती वस्तू किंवा ती भावना आपण समजू शकतो,
तिला हात लावू शकत नाही, तिला स्पर्श करू शकत नाही, तिची चव आपण घेऊ शकत नाही. बघूया आता आपण दिलेला शब्द काय आहे. विजडम. विजडम म्हणजे शहाणपण. शहाणपण हा असा शब्द आहे किंवा असं नाऊन आहे की ते कॉमन नाऊन नाहीये, ते कुणाचं एका व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचं नाव नाहीये, प्रॉपर नाव नाहीये, ठेवलेलं नाव नाही किंवा समूहवाचक नाव नाही, तर हे ऍब्स्ट्रॅक्ट भाववाचक नाम आहे, ज्याच्यातनं भाव व्यक्त होतो किंवा गुणधर्म व्यक्त होतो. याचा मूळ शब्द आहे वाईज. वाईज म्हणजे शहाणा. वाईज याला आपण ऍडजेक्टिव्ह आहे, हे विशेषण आहे वाईज, आणि विजडम हे त्याचं नाउन किंवा नाम झालं. जाता आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. विजडम, वाईजला DOM हे जर सफिक्स किंवा प्रत्यय लागला की ऍडजेक्टिव्हचा नाउन होतो. वाईज, विजडम. तसंच आणखी एक शब्द आहे बोर, बोरडम. सो वाईज, वाईजडम. आणखी एक शब्द आहे किंग, किंगडम. तर अशा तऱ्हेनं विजडम हा शब्द, इथं अंडरलाईन केलेला शब्द, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणून काम करतो. पुढचा प्रश्न पाहूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट? STI 2012 क्वेश्चन. 2 वाक्य इथं दिलेली आहेत त्यांनी, पाहूया. द फर्स्ट सेंटेन्स, I packed my luggage. The second question, in India there are many poors. 4 options are given. A, only one, means sentence number 1 is correct. B, only 2 is correct. C, both 1 and 2 are correct. And D, neither 1 nor 2, means both the sentences are wrong. बघूया आपण कुठलं वाक्य याच्यातलं चुकीचं आहे. पहिलं वाक्य आपण पाहूया. I packed my luggage. I करता आहे, packed साधा भूतकाळ आहे, बरोबर आहे. my luggage, माझं लगेज मी पॅक केलं, काहीच चुकीचं नाही आहे याच्यामध्ये. दुसरं वाक्य, in India there are many poors. या शब्दाकडे लक्ष द्या. poors शब्द आहे पुअर. इन इंडिया देर आर मेनी पुअर्स असं म्हणायच्या ऐवजी इथे देर आर मेनी पुअर पीपल. मेनी पुअर पीपल असं म्हणायला पाहिजे होतं, तर हे वाक्य बरोबर झालं असतं. पुअर हे आहे ऍडजेक्टिव्ह. बघूया आता आपण पुअर्स हे का नाही येत. पुअर हे ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. कोणत्याही शब्दाला एस किंवा त्याचं अनेक वचन किंवा प्लुरल ही प्रॉपर्टी आहे फक्त नाउनची. म्हणजे फक्त नामाचे तुम्ही अनेक वचन करू शकता, विशेषणाचं अनेक वचन तुम्ही करू शकत नाही. पुअर हे ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे, त्यामुळे त्याचं अनेक वचन होऊ शकत नाही किंवा होत नाही. मग अनेक वचन कुणाचं होऊ शकतं? अनेक वचन हे फक्त नामाचं होऊ शकतं. त्यातही परत भाववाचक नामाचं किंवा ऍब्स्ट्रॅक्ट नामाचं अनेक वचन आपण करत नाही. आता कधी कधी आणखी एक गोष्ट आपल्या निदर्शनास आली असेल, ती मी इथे आणखी तुम्हाला क्लिअर करून सांगते. विशेषणाला जर तुम्ही द लावला आधी आणि त्याच्यानंतर जर विशेषण घेतलं, द पुअर असं जर म्हणालात, तर सर्व गरीब लोक असा त्याचा अर्थ होतो. तसंच आहे काइंड. काइंड म्हणजे दयाळू, ऍडजेक्टिव्ह आहे. याला जर तुम्ही द लावलात तर द काइंड म्हणजे दयाळू लोक असा त्याचा अर्थ होतो. रिच, श्रीमंत, ऍडजेक्टिव्ह, त्याच्या आधी जर द लावलं तर श्रीमंत लोक असा त्याचा अर्थ होतो. तसंच घेऊया आपण ब्लाइंड. फक्त ब्लाइंड असं घेतलं तर आंधळा, तोही ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही द घेतलं, द ब्लाइंड म्हणजे आंधळे लोक. तसंच आहे डम, डेफ असं. म्हणजे ऍडजेक्टिव्हला, विशेषणाला जर तुम्ही द लावलात
तर त्या शब्दाने निर्देशित होणाऱ्या पूर्ण व्यक्तींचा समूह असा त्याचा अर्थ होतो. तर आता आपण पर्यायांकडे वळूया. ओनली वन. प्रश्न काय विचारला आपण परत पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट. कोणतं वाक्य बरोबर आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. बरोबर वाक्य कोणतं आहे तर पहिलं आहे. ओनली वन और ओनली फर्स्ट सेंटेन्स इज करेक्ट. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये काय चुकीचं आहे आपण शोधून काढलेलं आहे. त्यामुळे ओनली टू हे चुकीचं आहे. बोथ वन अँड टू आर करेक्ट इज रॉंग बिकॉज सेकंड सेंटेन्स इज रॉंग. नायदर वन नॉर टू हे पण चुकीचं आहे. सो द आन्सर इज ओनली वन. ए ऑप्शन इज द राईट आन्सर. फिल इन द ब्लँक विथ अ करेक्ट नाउन. बरोबर नामाने रिकामी जागा भरा. प्रश्न वाचूया आपण. The innkeepers were famous for their dash dash. Assistant 2012 question. 4 options are given here. Number 1, histology. Number 2, hospitality. Number 3, hospitality. Number 4, hostility. बघूया आपण. The innkeepers were famous for their. आधी शब्द बघूया. innkeepers. Innkeepers is a combination of two words. दोन शब्दांचा हा समूह आहे. इन आणि कीपर्स. इन म्हणजे छोटं हॉटेल किंवा आजच्या काळामध्ये आपण त्याला ढाबा असं म्हणूया. इन आणि कीपर्स ढाबा चालवणारे किंवा छोटंसं हॉटेल चालवणारे. द innkeepers were famous for their dash dash. बघूया. चारही शब्दांचा अर्थ आपल्याला जर माहित असेल तर आपण वाक्यामध्ये त्याचा नीट उपयोग करू शकू. पहिला शब्द हिस्टॉलॉजी. आता या शब्दाकडे पाहिलं तर आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. शब्द आहे हिस्टॉलॉजी की जो हिस्ट्रीशी साधर्म्य सांगणार आहे. पण हिस्टॉलॉजीचा अर्थ आहे पेशी रचना शास्त्र. प्राणी किंवा वनस्पती यांच्यामधले जे टिश्यूज असतात त्यांच्या संरचनांचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे हिस्टॉलॉजी. याला मराठीत आपण म्हणूया पेशी रचना शास्त्र. हिस्टॉलॉजी की ज्याचा इतिहासाशी काहीही संबंध नाही. ही पूर्णपणे बायोलॉजीशी रिलेटेड किंवा जीवशास्त्राशी रिलेटेड टर्म आहे. दुसरा शब्द आहे हॉस्पिटॅलिटी. मुळातच हा शब्द इंग्रजीमध्ये नाही. डिक्शनरीमध्ये हा शब्द नाही. तिसरा शब्द आहे हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य, पाहुणचार, पाहुण्यांचं स्वागत करणे, आतिथ्यशीलता. हा शब्द आहे हॉस्पिटॅलिटी. आपण म्हणूया आदरातिथ्य. हॉस्पिटल आणि हॉस्पिटॅलिटी. आपली मुलं घोळ करतात. हॉस्पिटल. लक्षात घ्या हॉस्पिटल अँड हॉस्पिटॅलिटी या दोन्हींचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. पण त्यांचे स्पेलिंग जर आपण पाहिले तर सुरुवातीचे काही शब्द आणि त्यांचा उच्चार एकसारखा असल्यामुळे अनेकांना हॉस्पिटल आणि हॉस्पिटॅलिटी याच्यामध्ये साधर्म्य वाटू शकतं. पण हे डोक्यातून काढून टाका. हॉस्पिटल म्हणजे दवाखाना जिथे उपचार केले जातात ती जागा माहिती आपल्याला. हॉस्पिटॅलिटी आदरातिथ्य हा शब्द आलेला आहे होस्ट. होस्ट म्हणजे यजमान की जो आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो, त्यांना निमंत्रण देतो. होस्ट पासून शब्द आला हॉस्पिटॅलिटी. आणि हॉस्पिटल हा पूर्णपणे वेगळा शब्द आहे. हॉस्टिलिटी हा आणखी वेगळा शब्द आहे. हॉस्टिलिटी म्हणजे वैर किंवा रायव्हलरी, एनिमिटी, एकमेकांबरोबर नीट न पटणे याला म्हणायचं हॉस्टिलिटी. आपण मराठीत म्हणूया वैर, शत्रुत्व या अर्थाने. बघूया आता आपण परत एकदा. हिस्टॉलॉजी पेशी रचनाशास्त्र. हॉस्पिटॅलिटी हा शब्दच नाहीये मुळात. आणि हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य आणि हॉस्टिलिटी म्हणजे वैर. वाक्याकडे वळूया. द innkeepers were famous for their. ढाबा मालक किंवा हॉटेल चालवणारा माणूस असतो तो कसा असतो, कशामुळे फेमस होतो, त्याच्या आदरातिथ्यामुळे किंवा त्याच्या हॉस्पिटॅलिटीमुळे तो फेमस होतो. त्यांनी जर हॉस्टिलिटी दाखवले तर तो फेमस नाही होणार. बरोबर आहे. म्हणून शब्द आहे उत्तर आहे हॉस्पिटॅलिटी किंवा आदरातिथ्य. सो द थर्ड ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न पाहूया.
विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन? पुढे दिलेल्या नामांपैकी कोणता नाउन हा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाउन म्हणून काम करतो? इट्स अ क्लेरिकल 2013 question. 4 options are given here. Let's see. Number 1, bread. 2, coffee. 3, cheese. And 4th, happiness. आधी मी सांगितलेलं आहे तुम्हाला की ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम की ज्याच्यातनं भाव, गुण किंवा एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा धर्म, धर्म म्हणजे रिलिजन या अर्थाने नव्हे, त्या व्यक्तीचा गुणधर्म या अर्थाने व्यक्त होतो, त्याला म्हणायचं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आपल्या पंचेंद्रियाने त्याचा आपण अनुभव घेऊ शकत नाही, फक्त ती गोष्ट आपण अनुभवू शकतो. बघूया आपण. ब्रेड इज अ ब्रेड. हे पण नाउनच आहे, पण हे कसल्या प्रकारचं नाउन आहे? कॉमन नाउन आहे. कॉमन नाउन, सामान्य नाम. कॉफी, दिस ऑल्सो इज अ नाउन बट इट्स अ कॉमन नाउन किंवा सामान्य नाम आहे. चीज नाउन आहे. दिस ऑल्सो इज अ कॉमन नाउन. या तिन्ही नाउन्स कडे तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की हे सगळे खाद्यपदार्थांशी रिलेटेड आहेत. हे सगळे कॉमन नाउन आहेत. चौथा आहे हॅपीनेस. शब्द आहे मूळ हॅपी, आनंदी या अर्थाने. हा झाला ऍडजेक्टिव्ह. हॅपी म्हणजे ऍडजेक्टिव्ह. आणि हॅपीनेस, हॅपी वायचा झाला आय आणि NESS. NESS हा प्रत्यय जोडल्यानंतर याचा झाला नाउन. ओके. तर हॅपीनेस, हॅपीनेस म्हणजे आनंद. आनंद असा आहे की तो ॲब्स्ट्रॅक्ट आहे. तो आपल्याला फक्त अनुभवता येतो. कोणत्याही पंचेंद्रियाने त्याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही. सो दिस इज अन ॲब्स्ट्रॅक्ट. बाकीचे पहा, ब्रेड, कॉफी, चीज या प्रत्येकाची जिभेने चव घेता येते. डोळ्यांनी आपण पाहू शकतो. या तिन्ही वरच्या पदार्थांना आपण स्पर्श करू शकतो. म्हणून हे तिन्ही नाउन्स ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स नाही आहेत. परंतु हॅपीनेस हा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, भाववाचक नाम आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न आहे, identify the sentences having abstract noun or nouns in them. खाली दिलेल्या वाक्यांपैकी अशी वाक्य शोधून काढा की ज्याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. बघूया आपण. 3 वाक्य त्यांनी दिलेली आहेत, ते आधी वाचून घेऊया. A, he had no friends or relations and lived in solitude. Second, we were rivals, but I felt no enmity for her. And C, their navy consists of over 60 ships. बघूया आता आपण एक काम करूया. या तिन्ही वाक्यांमधल्या नाउन्स ना आधी अंडरलाईन करून घेऊया फटफट. बघूया. ही हॅड नो फ्रेंड्स, फ्रेंड्स हे नाउन आहे. रिलेशन्स नाउन आहे. सॉलिट्यूड इज अ नाउन. बी मध्ये वी वर रायव्हल्स, रायव्हल्स नाउन आहे. एनमिटी नाउन आहे. देअर नेव्ही, नेव्ही नाउन आहे. कन्सिस्ट ऑफ ओव्हर 60 शिप्स, शिप्स हे नाउन आहे. एकदा आपल्याला सगळे नाउन सापडले की त्यातले ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कोणते हे शोधून काढणं लगेच सोपं जाईल. बघूया आपण वन बाय वन. फ्रेंड्स, फ्रेंड्स इज अ कॉमन नाउन. रिलेशन्स कॉमन नाउन, सामान्य नाम आहे. सॉलिट्यूड, सॉलिट्यूड म्हणजे एकांत. आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. भाववाचक नाम की जे आपल्याला पंचेंद्रियांनी अनुभवता येत नाही, पण त्याचा फक्त आपण मानसिकरित्या अनुभव घेऊ शकतो. सॉलिट्यूड, सॉलिट्यूड म्हणजे एकांत. म्हणून सोल, SOLE, सोल म्हणजे एकटा. सोल पासून सॉलिट्यूड हा शब्द तयार झाला. एकांत हा झाला आपला ॲब्स्ट्रॅक्ट नाम, भाववाचक नाम झाला. म्हणजे सॉलिट्यूड हा भाववाचक नाम, हे भाववाचक नाम
पहिल्या वाक्यामध्ये आहे, म्हणजे ए हे आपला आन्सर कन्फर्म झालं. दुसरं बघूया आपण. वी वर रायव्हल्स. रायव्हल्स म्हणजे प्रतिस्पर्धी. प्रतिस्पर्धी, एकमेकांचे स्पर्धक. कॉमन नाउन आहे स्पर्धक. एनिमिटी. एनिमिटी म्हणजे शत्रुत्व. एनिमिटी शत्रुत्व. जर तेच तुम्ही एनिमी म्हणालात, ENEMY, एनिमी म्हणजे शत्रू, तर कॉमन नाउन झाला. दाखवता येतो आपल्याला शत्रू, माणूस दाखवता येतो. पण एनिमिटी शत्रुत्व, शत्रुत्वाची भावना, ती आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे आपलं दुसरं वाक्य सुद्धा बरोबर आहे की ज्याच्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. तिसरं वाक्य आपण पाहूया. देअर नेव्ही कन्सिस्ट्स ऑफ ओव्हर 60 शिप्स. दोन नाउन्स आहेत. पहिला आहे नेव्ही. नेव्ही म्हणजे पाण्यातलं दल, नौसेना. नेव्ही इज अ कलेक्टिव्ह नाउन. त्याच्यामध्ये शिप असतात, कॅप्टन, सगळे लोक, त्यामध्ये काम करणारे क्रू, हे सगळे मिळून नेव्ही तयार होते. कलेक्टिव्ह नाउन किंवा ह्याला आपण कॉमन नाउन पण म्हणू शकतो. आणि शिप्स इट्स ऑल्सो अ कॉमन नाउन. याच्यामध्ये कुठेही आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन दिसत नाही. म्हणून ओनली ए and B, these two sentences are having the abstract noun. मग पर्यायांकडे जाऊया आपण. A and B only. अर्थातच A आणि B याच्यामध्ये abstract noun आहे. A and C, C मध्ये नाही. A, B, C, C मध्ये नाही. म्हणून हा ऑप्शन नाही, हा ऑप्शन नाही. B आणि C, C मध्ये हा नाही, म्हणून हाही ऑप्शन चुकीचा आहे. म्हणून आपला करेक्ट आन्सर आहे नंबर 1. A and B are only having the abstract nouns in them. म्हणून पहिला पर्याय हे बरोबर आन्सर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न आहे, She had just given me dash advice. PSI 1984 question. 4 options are given. A, an, B, a useful, C, a useful piece of, and D, a few. आता आपण ऍडव्हाइसचा आधी विचार करूया. ऍडव्हाइस काय आहे? ऍडव्हाइस इज अ नाउन. नाम आहे. कशा प्रकारचं नाम आहे? ते आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम, ज्याचा पंचेंद्रियांनी अनुभव घेता येत नाही, फक्त ती गोष्ट आपल्याला जाणवते, त्याला म्हणायचं ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, किंवा ती दाखवता येत नाही, दर्शवता येत नाही. ऍडव्हाइस सल्ला. सल्ला हा झाला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम झालं. आता इथे आणखी एक गोष्ट आपण जाता जाता लक्षात घेऊया. ऍडव्हाइस आणि ऍडवाइस, नेहमी याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि मुलांचं नेहमी ते कन्फ्युजन होतं. साधी गोष्ट आहे. ऍडव्हाइस, स स हा उच्चार, ऍडव्हाइस स हा उच्चार, आणि सी हे स्पेलिंग असेल तर तो त्याचा होतो नाउन, आणि ऍडवाइज ज हा उच्चार असेल आणि एस असेल तर तो झाला व्हर्ब किंवा क्रियापद म्हणून तो काम करतो. याला तुम्ही ऍडवाइज याचा पास्ट टेन्स करू शकता, ऍडवाइज्ड, कारण आपण व्हर्बचं किंवा क्रियापदाचं पास्ट टेन्स करू शकतो, नाउनचा आपण नाही करू शकत पास्ट टेन्स. नाउनची पास्ट टेन्स ही प्रॉपर्टी नाहीये, काळ फक्त व्हर्बचाच होत असतो. म्हणून ऍडवाइस इट्स अन ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. बघूया आता आपण. जेव्हा आपण नाउन म्हणतो त्यावेळेस नाउन एकतर काउंटेबल असतो किंवा अनकाउंटेबल. याला तुम्ही संख्येत मोजू शकता किंवा अनकाउंटेबल म्हणजे तुम्ही याला संख्येत मोजत नाही तर याला मोजता तुम्ही एककात मोजता. काउंटेबल, अनकाउंटेबल. परत सांगते, काउंटेबल म्हणजे थेट तुम्ही संख्या वापरून त्याचं काउंटिंग करू शकता, आणि अनकाउंटेबल तुम्ही ते कोणत्या तरी एककात वापरता. मग ते किलोमीटर असेल, किलोग्रॅम असेल, ग्रॅम असेल, लिटर असेल, या एककात त्याची तुम्ही मोजणी करू शकता.
आता ऍडव्हाइस कशामध्ये येतं? ऍडव्हाइस हे मुळातच काय आहे? ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, भाववाचक आहे. त्यामुळे ते संख्येत मोजता येत नाही ना कोणत्या एककात मोजता येतं ते. त्यामुळं ऍब्स्ट्रॅक्ट नाउन जे असतात त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचं मोजमाप लावू शकत नाही, बरोबर आहे. त्यामुळं आता अजून एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. इंग्रजीमध्ये जे काउंटेबल नाउन्स असतात किंवा संख्येत मोजता येणारे जे नाम असतात त्याच्या आधी आपण ए लावतो. किंवा अ पेन, मला एकाच पेनाचा निर्देश करायचा म्हणजे अ पेन, गिव्ह मी अ पेन. किंवा ॲन ॲपल, मला एकाच ॲपलचा निर्देश करायचा असेल तर ॲन ॲपल म्हणते. आता इथं ऍडव्हाइस ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे पण ह्याची सुरुवात ए नी आहे. मग एखाद्याला असं वाटू शकतं की पहिला पर्याय बरोबर आहे, शी जस्ट गिवन मी ॲन ॲडवाइस. काय चुकीचं आहे ह्याच्यामध्ये? याच्यामध्ये चुकीचं हे आहे की ॲडव्हाइस ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असल्यामुळं तो संख्येत मोजलाच जात नाही, तर तुम्ही ए किंवा ॲन घ्यायचा प्रश्नच येत नाही तिथे, बरोबर. म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे, ॲन ॲडव्हाइस नाही. कारण ॲडव्हाइस हे मोजण्या म्हणजे काउंटेबल मध्ये येतच नाही, त्यामुळं ॲन हा प्रश्न तिथे येतच नाही. जरी एने याची सुरुवात किंवा स्वराने याची सुरुवात झाली तरी ॲन तिथे येत नाही. अ युजफुल ॲडव्हाइस नाही येऊ शकत, कारण जेव्हा ॲडव्हाइस म्हणतो तेव्हा इंग्रजीमध्ये त्याला पीस ऑफ ॲडव्हाइस, अ पीस ऑफ ॲडव्हाइस. ॲब्स्ट्रॅक्ट जे नाउन आहेत ते सांगायच्या पद्धती आहेत इंग्रजीमध्ये. जसं ॲडव्हाइसला अ पीस ऑफ ॲडव्हाइस असं म्हणू शकतो. इक्विपमेंट, अ पीस ऑफ इक्विपमेंट. फर्निचर, अ पीस ऑफ फर्निचर. ॲडव्हाइसला अ पीस ऑफ ॲडव्हाइस ही पद्धत आहे, ही रीत आहे. ती किती ॲडव्हाइस दिला? अ पीस ऑफ ॲडव्हाइस. अ कपल ऑफ पीसेस ऑफ ॲडव्हाइस आय गेव. 2-4 सल्ले मी त्यांना दिले किंवा एक सल्ला दिला. अ पीसेस ऑफ ॲडव्हाइस, बरोबर आहे. म्हणून अ युजफुल ॲडव्हाइस नाही येऊ शकत, कारण त्याच्या पुढे अ युजफुल काहीतरी पाहिजे, पीस पाहिजे, पीस. कारण ते एक्सप्रेशन आहे, फिक्स एक्सप्रेशन आहे इंग्रजीमधलं, अ युजफुल पीस ऑफ ॲडव्हाइस. म्हणून अ युजफुल पीस ऑफ ॲडव्हाइस हे बरोबर आन्सर आहे. दुसरं आन्सर हे चुकीचं आहे, कारण अ युजफुल काय, त्याचं काहीतरी प्रमाण इथं पाहिजे आपल्याला, म्हणून हा दुसरा पर्याय चुकीचा आहे. चौथा पर्याय पाहूया, अ फ्यू. अगेन अ फ्यू हे वापरलं जातं काउंटेबल नाउन साठी वापरलं जातं. जे तुम्ही संख्येत मोजता ते सांगण्यासाठी आपण अ फ्यूचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, हाऊ मेनी ॲपल्स डू यू वॉन्ट? किती ॲपल्स पाहिजेत? अ फ्यू, जस्ट अ फ्यू ॲपल्स. हाऊ मेनी मार्कर्स डू यू नीड? जस्ट अ फ्यू मार्कर्स. काही थोडे मार्कर्स पाहिजेत. म्हणजे काउंटेबल नाउन ला आन्सर देण्यासाठी अ फ्यूचा वापर होतो, ॲनचा वापर होतो. पण आधी सांगितल्याप्रमाणे ॲडव्हाइस हा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, अनकाउंटेबल मध्ये येतो. तिथेही परत तो एककात सुद्धा न मोजता येण्यासारखा आहे, म्हणून अ फ्यू सुद्धा इथे बाद ठरतो. सो आवर करेक्ट आन्सर इज अ युजफुल पीस ऑफ ॲडव्हाइस. कधीही लक्षात ठेवा, ॲडव्हाइस जेव्हा नाउन म्हणून वापरतात त्याचं प्रमाण सांगण्यासाठी अ पीस ऑफ ॲडव्हाइस, माहिती आहे, अ युजफुल पीस ऑफ ॲडव्हाइस. त्यांनी युजफुल ऍड केलेलं आहे, तर ठीक आहे. पण नॉर्मल जर बोलायचं असेल तर आपल्याला आय गेव हर अ पीस ऑफ ॲडव्हाइस असं तुम्ही म्हणू शकता. किंवा जस्ट साधं आय गेव हर ॲडव्हाइस, आय गेव हर अ पीस ऑफ ॲडव्हाइस असं म्हणू शकता. सो इन दिस केस ऑप्शन सी इज द राईट आन्सर. सी हा ऑप्शन हे बरोबर उत्तर आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न पाहूया. फाइंड आउट द वर्ड विच कॅनॉट बी युज्ड इन प्लुरल. इट्स अ PSI 1991 क्वेश्चन. प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता शब्द प्लुरल म्हणून वापरता येत नाही. प्रश्नाकडे नीट लक्ष द्या मित्रांनो. कॅनॉट बी युज्ड इन प्लुरल. प्लुरल म्हणजे अनेक वचन आणि सिंग्युलर म्हणजे एक वचन. सिंग्युलर हा शब्द आला
सिंगल पासून, सिंगल एक, सिंग्युलर. ओके, सिंग्युलर म्हणजे एक वचन. बघूया आता आपण ह्या चार पैकी कोणता शब्द प्लुरल मध्ये अनेक वचनामध्ये वापरता येत नाही. बघूया. ए, मेटल. मेटल म्हणजे धातू, कोणताही धातू. काय आहे, कोणत्या प्रकारचं नाम आहे, हे आहे कॉमन नाउन, सामान्य नाम आहे. फर्निचर. फर्निचर म्हणजे फर्निचर हे सुद्धा कॉमन नाउन आहे. फ्रूट म्हणजे फळ, हे सुद्धा कॉमन नाउन आहे, सामान्य नाम आहे. शॉप, दुकान, हे सुद्धा कॉमन नाउन आहे. सगळेच जर कॉमन नाउन असतील तर प्लुरल कुणाचं होत नाही, हे शोधून काढूया आपण. आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. काही कॉमन नाउन हे कलेक्टिव्ह नाउन सुद्धा असतात, म्हणजे ते अनेक गोष्टींचं कलेक्शन असतात. बघूया आपण. मेटल, धातू. आणखी एक गोष्ट आपण इथे लक्षात घ्या. जेव्हा एकवचनाचं अनेक वचन होत असतं त्यावेळेस त्या नाउनला किंवा त्या नामाला साधारणपणे एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. एक वचनाचं अनेक वचनामध्ये रूपांतर करण्याच्या अनेक तऱ्हा आहेत, अनेक त्याचे नियम आहेत, पण तूर्तास या ठिकाणी आपण एस किंवा ईएस प्रत्यय लागून नामाचं अनेक वचनामध्ये रूपांतर होते, एवढं लक्षात ठेवूया. बघूया आपण. मेटलचं अनेक वचन मेटल्स होतं का? हो, होतं. मेटल्स, अनेक धातू. देर आर मेनी मेटल्स केप्ट इन द लॅब, होऊ शकतं. फर्निचर. फर्निचर म्हणजे सजावटीच्या सगळ्या वस्तू ज्या घरामध्ये असतात, आपल्या खुर्ची, टेबल, मेज, सोफा सेट, ह्या सगळ्याला आपण, स्टूल, ह्या सगळ्याला मिळून आपण काय म्हणतो? फर्निचर म्हणतो. म्हणून हा जसा कॉमन नाउन आहे तसा तो कलेक्टिव्ह नाउन सुद्धा आहे. लक्षात घ्या, कलेक्टिव्ह नाउन आहे बिकॉज इट इज अ कलेक्शन ऑफ सो मेनी अदर पीसेस ऑफ फर्निचर. बघा, परत मी मागच्या एका उदाहरणामध्ये सांगितलं होतं की पीस ऑफ ऍडव्हाइस जसा असतो तसंच अ पीस ऑफ फर्निचर म्हणायची पद्धत आहे, कारण हे कलेक्शन आहे, अनेक वस्तूंचं हे कलेक्शन आहे. फर्निचर जेव्हा कलेक्टिव्ह नाउन असतं त्याचं तुम्ही परत अनेक वचन करत नाही, बिकॉज ऑलरेडी इट्स अ कलेक्शन ऑफ सो मेनी थिंग्स. सो फर्निचरचं फर्निचर्स असं होत नाही. मग मला जर अनेक फर्निचर आहेत किंवा फर्निचरच्या अनेक गोष्टी आहेत हे सांगायचं असेल तर मी कसं सांगते ते इंग्लिशमध्ये? देर आर प्लेंटी ऑफ पीसेस ऑफ फर्निचर. अनेक फर्निचरच्या वस्तू आहेत, पीसेस ऑफ फर्निचर असं मी म्हणू शकते. एकच फर्निचर आहे, अ पीस ऑफ फर्निचर असं म्हणू शकते, बरोबर? म्हणून फर्निचर याचं फर्निचर्स होऊ शकत नाही. इफ यू वॉन्ट टू से, यू कॅन से अ पीस ऑफ फर्निचर और अ पीसेस, और यू कॅन से पीसेस ऑफ फर्निचर. पण फर्निचर्स हे तुम्ही अजिबातच इथे म्हणू शकत नाही. फर्निचर्स. फ्रुटचं अनेक वचन होतं का? हो, होतं. फ्रुट्स, तरतऱ्हेची फळे. शॉपचं अनेक वचन होतं का? होतं. शॉप्स, एस प्रत्यय लावून. म्हणून जर काळजीपूर्वक या सगळ्या नाउन्सकडे तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की फर्निचरचं अनेक वचन होत नाही. त्याला आपण एस हा प्रत्यय लावून फर्निचर्स असं म्हणू शकत नाही. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे अ पीस ऑफ फर्निचर किंवा पीसेस ऑफ फर्निचर असं म्हणू शकतात. म्हणून which word cannot be used in plural? We cannot use furniture, the word furniture, in plural. So B option is the correct answer. पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. Choose the correct sentence. 4 वाक्य दिलेली आहेत, त्यातलं करेक्ट सेंटेन्स आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इट्स अ PSI 2004 क्वेश्चन. 4 वाक्य आपण पाहून घेऊया. First one, mathematics is an interesting subject. Second, mathematics are an interesting subject.
Third, mathematics is an interested subject. And fourth, mathematics is a interesting subject. मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारचं एकच वाक्य त्याच्यामध्ये काही बदल करून जेव्हा तुम्हाला दिलेले असतात 4 वेळेस, त्यावेळेस त्या प्रत्येक वाक्याचं सेपरेटली अनालिसिस करायच्या ऐवजी, त्याचं पृथक्करण करायच्या ऐवजी, जर आपण त्यातले बदलून दिलेले जे शब्द आहेत त्याच्याकडे फोकस केलं की आपल्याला चटकन लक्षात येईल की हे कुठं चुकीचं आहे. बघूया आपण. आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधून काढायचं आहे, म्हणजे आपल्याला त्यातल्या चुका काय आहेत त्या पण बघायला लागतील. बघूया आपण. मॅथमॅटिक्स, 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 मॅथमॅटिक्स. 4ही वाक्यांमध्ये मॅथमॅटिक्स हा शब्द बरोबर वापरलेला आहे, कुठेही त्याच्यामध्ये बदल केलेला नाही. इज, आर, इज, इज. फक्त एका ठिकाणी बदल आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये आर वापरलेला आहे. एन, एन, एन आणि अ वापरलेला आहे, फक्त ए हा वेगळा वापरलेला आहे इथं. इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग, इंटरेस्टेड, इंटरेस्टिंग. इंटरेस्टेड हा वेगळा वापरलेला आहे. बघू आता आपण फरक कुठे कुठे केलेला आहे. आर, इंटरेस्टेड, अ या ठिकाणी फरक केलेला आहे, तिथेच कुठेतरी चूक असण्याची शक्यता आहे. आणि जिथे कुठेही असा बदल नाही ते वाक्य बरोबर येईल आपलं. बघूया आपण. आपलं लक्ष आपण केंद्रित करूया मॅथमॅटिक्स या शब्दावरती. मॅथमॅटिक्स म्हणजे गणित. अनेक मुलांचा हा पक्का गैरसमज असतो की जिथे जिथे एस लागलेला असेल नामाच्या शेवटी तो प्रत्येक वेळी प्लुरल किंवा अनेक वचनच असेल, पण असं नाही मित्रांनो. असे अनेक शब्द, असे अनेक विषयांची नावं आहेत की ज्याचा एंड एस मध्ये होतो, परंतु ते प्लुरल नसतात, अनेक वचन नसतात, तर दे आर सिंग्युलर, ते एकवचनच असतात. पुन्हा लक्षात घ्या, मॅथमॅटिक्स जरी त्याचा एंड एस ने होत असला तरी ते अनेक वचन नाही, तर ते एकवचन आहे. तसंच घ्या तुम्ही पॉलिटिक्स. पॉलिटिक्स जरी त्याचा एंड एस ने होत असला, पॉलिटिक्स, तरी ते एकवचन आहे. फिजिक्स एंड एस ने होतो पण एकवचन आहे, त्या विषयाचं नाव आहे ते. तसंच मॅथमॅटिक्स एकच विषय आहे, एकवचन आहे. एकवचन असेल तर इज किंवा भूतकाळामध्ये वॉज येतो. मग इज आहे हे इथं बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. इथं आर आलेला आहे. मॅथमॅटिक्स आर नाही होऊ शकत कारण मॅथमॅटिक्स एकवचन आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे एक ऑप्शन आपला खाडकन काय बरखास्त झाला, निघून गेला. उरलेल्या 3 ऑप्शनचा आपल्याला विचार करायचा आहे. बघूया. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग, बरोबर आहे. अन इंटरेस्टिंग बिकॉज इंटरेस्टिंग आय स्वराने सुरुवात होते शब्दाची, वावेलने सुरुवात होते, सो इट इज प्रिसिडेड बाय अन. त्याच्या आधी अन लागणं अगदी बरोबर आहे. हे इथे बरोबर आहे, इथे बरोबर आहे, इथे बरोबर आहे. इंटरेस्टिंग येणार नाही, म्हणून चौथा ऑप्शन आपला ऑटोमॅटिकली चुकीचा झाला. शोधून काढली आपण चूक. उरला आता आपलं इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग, इंटरेस्टेड, इंटरेस्टिंग. बघूया आपण काय फरक आहे इंटरेस्टिंग आणि इंटरेस्टेड. कधीही लक्षात घ्या, हे दोन्ही आहेत, हे आहेत ऍडजेक्टिव्ह आहेत. पण याच्यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे, तो गोंधळात टाकणारा आहे. आपण जरा काळजीपूर्वक त्याच्याकडे पाहूया. उदाहरण आपण दुसरं घेऊया. आय एम एक्साइटेड. खूप आनंद झालेला आहे. आय एम एक्साइटेड टू सी माय फ्रेंड्स. माझ्या मित्रांना, मैत्रिणींना बघून मला खूप आनंद झालेला आहे. ती भावना आपल्याला होणे म्हणजे त्याला ईडी प्रत्यय लागतो. एक्साइट आनंदी होणे. एक्साइटेड, आय एम एक्साइटेड, मी स्वतः आनंदी झालेली आहे. माझ्याविषयी, सब्जेक्ट विषयी बोललं जातं, ऍडजेक्टिव्ह. पुढे आय एम एक्साइटिंग. आय एम एक्साइटिंग. आय एम एक्साइटिंग somebody.
इथे एक्साइटिंग व्हर्बचं काम करतं. मी कुणाला तरी एक्साइट करत आहे. आय एम एक्साइटिंग समबडी. कुणाला तरी उत्तेजित करीत आहे किंवा कुणाला तरी आनंदित करत आहे. ओके, आय एम एक्साइटेड आणि आय एम एक्साइटिंग. आता बघूया आपण इथे. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. तो दुसऱ्यांमध्ये इंटरेस्ट उत्पन्न करणारा स्वतः एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. मॅथमॅटिक्स इज इंटरेस्टेड सब्जेक्ट. मॅथमॅटिक्सला स्वतःमध्ये इंटरेस्ट आहे असा याचा अर्थ होतो की जो चुकीचा आहे. म्हणून कधीही लक्षात घ्या, जेव्हा ईडी प्रत्यय लागतो तेव्हा तो सब्जेक्टच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतो आणि जेव्हा त्याला आयएनजी लागतो त्याच शब्दाला, त्यावेळेस तो सब्जेक्ट किंवा ती व्यक्ती वस्तू दुसऱ्यामध्ये इंटरेस्ट किंवा दुसऱ्यावर कार्य करत असते. म्हणून मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, हे बरोबर आहे. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टेड सब्जेक्ट नाही. जर तुम्हाला इंटरेस्टेड वापरायचं असेल तर आय एम इंटरेस्टेड इन माय फ्रेंड्स. आय एम इंटरेस्टेड इन मॅथमॅटिक्स. मी मॅथमॅटिक्स मध्ये इंटरेस्टेड आहे. मॅथमॅटिक्स स्वतःच इंटरेस्टेड नाहीये. मॅथमॅटिक्स इज इंटरेस्टिंग. म्हणून हा पण ऑप्शन चुकीचा आहे. राहिलं कोण? मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. पहिला ऑप्शन हा बरोबर आहे. परत एकदा, जेव्हा अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला विचारले जातात, एकच वाक्य त्याच्यामध्ये शब्दांचे रूप बदलले जाते, त्यावेळेस तुम्ही असा अनालिसिस याचं करू शकता. इंटरेस्टेड आणि इंटरेस्टिंग, एक्साइटेड आणि एक्साइटिंग याविषयी तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता, कारण हे शब्द तसे कन्फ्युजन मध्ये टाकणारे असतात. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न पाहूया. फिल इन द ब्लँक PSI 2013 क्वेश्चन. Measles dash quite a lot of discomfort. Measles हे रोगाचं नाव आहे, measles, and the four options are given here. A cause, B causes, C are causing and D have caused. बघूया आपण. measles, quite a lot of discomfort. बघूया. measles हे आता आपण पाहिलं मागच्याच एका प्रश्नाचं उत्तर पाहताना मॅथमॅटिक्स सारखं आहे. मॅथमॅटिक्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की जरी याचा एंड एस ने होत असला तरी सुद्धा मॅथमॅटिक्स इज वन सब्जेक्ट. इट्स अ सिंग्युलर. तसंच काही रोगांची नावं अशी आहेत की त्याचा एंड एस ने जरी होत असला तरी ते आहेत सिंग्युलर. हे एक वचन आहे. कायम लक्षात ठेवा, मीजल्स हे एक वचन आहे. कॉज, कॉजेस आर कॉजिंग, हॅव कॉज्ड. काय येणार मग याच्यामध्ये? मीजल्स. आणि एक लक्षात घ्या, मीजल्स इट क्रिएट्स अ लॉट ऑफ डिस्कम्फर्ट. अस्वस्थ होतो माणूस मीजल्स झालेला. मग आणखी एका गोष्टीचा आपल्याला इथे विचार करणं गरजेचं आहे की इथं काळ कोणता वापरायचा. फार महत्वाचा मित्रांनो. मीजल्समुळे प्रचंड अस्वस्थता येते हे तिन्ही काळामधलं सत्य वाक्य आहे. म्हणजे पास्ट मध्ये, प्रेझेंट मध्ये आणि फ्युचर मध्ये जर त्याच्यावरती काही बरं नीट औषध निघालं नाही तर इट विल क्रिएट अ सेम काइंड ऑफ डिस्कम्फर्ट. हे एक प्रकारचं सायंटिफिक ट्रूथ आहे. म्हणून याच्यासाठी आपण जो वापरतो काळ तो सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे पास्ट मध्ये, प्रेझेंट मध्ये आणि फ्युचर मध्ये तीनही काळामध्ये जी घटना, जे काही घडायचं आहे तसंच असतं, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. अशा कंडिशन मध्ये जो काळ वापरला जातो त्याला म्हणायचं सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये वापरलं जातं. बघूया. मीजल्स एक वचन आहे, काळ त्याचा सिंपल प्रेझेंट आहे. मग काय येणार? कॉज नाही येणार. कॉज जर मला घ्यायचं असेल सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तर येणारं नाम किंवा घेतलं जाणारं नाम जे आहे ते प्लुरल पाहिजे, मगच इथं कॉज आला असतं, पण ते तसं नाहीये. म्हणून
पहिला ऑप्शन चुकीचा. कॉजेस सिंपल प्रेझेंट टेन्स हे बरोबर आहे, कारण मीजल्स एक वचन आहे, काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून ES किंवा S प्रत्यय क्रियापदाला लागतो. मीजल्स causes quite a lot of discomfort. एक वचन आहे म्हणून त्यापुढे येणाऱ्या क्रियापदाला S किंवा ES प्रत्यय लागतो सिंपल प्रेझेंट मध्ये, म्हणून बी हा पर्याय बरोबर आहे. आर कॉझिंग हे का नाही येणार, कारण आर आणि ING क्रियापदाला ING प्रत्यय लागला, एम इज आर पैकी काहीही आलं तर त्याचा अर्थ होतो या क्षणी ती घटना घडत आहे या अर्थाने. इथं तसं नाहीये. मीजल्स आर कॉझिंग क्वाइट अ लॉट ऑफ डिस्कम्फर्ट. वाक्यामध्ये नाउ, ऍट धिस मोमेंट, आत्ता, या क्षणी हे दर्शवणारे कोणतेही शब्द नाहीत. त्यामुळं आर कॉझिंग या घटनेला, या क्षणाला ती घटना घडत आहे याचा कोणताही संदर्भ किंवा पुरावा नाही, म्हणून सी ऑप्शन चुकीचा आहे. हॅव कॉज्ड नुकत्याच घडून गेलेल्या घटनेसाठी हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात, पास्ट पार्टिसिपल. वाक्यामध्ये जस्ट, ऑलरेडी, जस्ट नाउ असा कोणताही काळाचा संदर्भ सांगणारा शब्द इथे आलेला नाही, म्हणून हॅव कॉज्ड हे पण चुकीचं आहे. म्हणून राहिला आपला ऑप्शन कॉजेस हे जास्त बरोबर आहे. परत सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स कोणत्या काळामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये वापरतात हे मी तुम्हाला सांगितलं. मीजल्स लक्षात ठेवा मॅथमॅटिक्स प्रमाणे सिंग्युलर आहे आणि म्हणून कॉजेस हे बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ काउंट नाउन. याच्यातला काउंटेबल नाउन कोणता आहे ते शोधा. इट्स अ PSI 2017 क्वेश्चन. ओके. काउंट नाउन मीन्स काउंटेबल नाउन, जो संख्येत थेटपणे मोजता येतो, थेट संख्येत मोजता येतो. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 मला नंबर मध्ये जे सांगता येतं ते बघूया. 4 ऑप्शन्स आर हियर. हॅपीनेस, सनशाईन, माइल अँड गोल्ड. बघूया काउंटेबल आणि अनकाउंटेबल. परत सांगते, काउंट नाउन म्हणजे संख्येत थेट संख्या वापरून जे मला सांगता येतं ते. हॅपीनेस, पहिल्या या सगळ्या शब्दांच्या जाती बघूया. हॅपीनेस इज अ नाउन. कोणत्या प्रकारचं नाउन आहे हॅपीनेस? ऍब्स्ट्रॅक्ट, भाववाचक नाव आहे ऍब्स्ट्रॅक्ट. सनशाईन, सनशाईन इज ऑल्सो अ नाउन. सनशाईन इज अ कॉमन नाउन, सामान्य नाम आहे, सूर्यकिरण. माइल इज ऑल्सो अ नाउन. कसला नाउन आहे? कॉमन नाउन आहे. गोल्ड कसलं नाउन आहे? मटेरियल नाउन आहे. मेटलचा उल्लेख होतो याच्याने, म्हणून हे मटेरियल नाउन आहे. मग बघूया आपण. हॅपीनेस संख्येत मोजता येते का? नाही. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक जी नामं असतात ती संख्येत मोजता येत नाहीत किंवा कशातही किंबहुना मोजता येत नाहीत. त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा झाला. सनशाईन, सूर्यकिरण आपण 1 2 3 4 अशी मोजू शकतो का? नाही मोजू शकत. किंवा त्याला कोणतं परिमाण आहे का? नाही. एकक आहे का? नाही. फार फार तर अ लॉट ऑफ, व्हेरी मच, टू मच असं म्हणू शकतो, पण संख्येत मोजता येत नाही थेट. सो इट इज नॉट अ काउंटेबल नाउन. माइल मोजू शकतो का थेट संख्येमध्ये? हाऊ मेनी माइल्स डिड यू रन? किती मैल पळालास तू? आय रॅन ऑलमोस्ट 4 miles. 4 मैल मी पळालो. सो यू कॅन काउंट द माइल्स विथ द हेल्प ऑफ नंबर्स. 1 मैल, 2 मैल, 3 मैल, 4 मैल. सो माइल इज अ काउंटेबल नाउन. एकक आहे ते ऍक्च्युअली माइल. गोल्ड इज अ मटेरियल नाउन. गोल्ड तर आपण मोजतो, ते काउंटेबल नाही का होणार? आपण मोजतो पण ते थेट संख्येत नाही मोजत आपण. त्याच्यासाठी आपण एकक किंवा युनिट वापरतो, एक परिमाण वापरतो त्याच्यासाठी. ते आहे ग्रॅम. 2 ग्रॅम, 4 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम असं ग्रॅम मध्ये मोजतो किंवा किलो मध्ये मोजतो. सो इन अ वे दिस इज नॉट अ काउंटेबल नाउन. सो
Option 4 is also a wrong one. So mile is the correct answer. पुढचा प्रश्न पाहूया. Choose the correct plural form of box. It's a PSI 91 question. Box या नाउनचं प्लुरल फॉर्म किंवा अनेक वचन शोधून काढा. प्लुरल फॉर्म ऑफ बॉक्स शोधून काढू. सोपं आहे. बॉक्स, बॉक्स नाही, दोन्ही एकच आहे, एक वचन आहे हे. बॉक्सेस, ES प्रत्यय लागलेला आहे. बरोबर आन्सर आहे. पण बाकीचे दोन काय नाहीत हे पण पाहूया आपण. बॉक्सेस, IES. जर नामाच्या शेवटी Y असेल तर त्याचं अनेक वचन करताना आपण I करतो, पण इथं X ने याचा एंड होतो म्हणून Y ची तर काही गरजच नाही, Y चा I व्हायचा काही संबंधच नाहीये, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. बॉक्सेस, ESS हा पण आपला पर्याय चुकीचा आहे. म्हणून आपण एक साधा नियम पाहूया. ज्या नामांचा शेवट X, CH, S, SH ने होत असतो साधारणपणे, त्यांचं अनेक वचन होत असताना ES हा प्रत्यय लावला जातो. बॉक्स, बॉक्सेस, फॉक्स, फॉक्सेस, चर्च, चर्चेस, ES लावलं जातं. गॅस, गॅसेस, ES लावलं जातं. SH, डॅश, डॅशेस, ES लावलं जातं प्रत्यय. म्हणून केव्हाही लक्षात ठेवा, ज्या नामांचा एंड X, CH, S, SH आणि आणखी काही प्रत्यय आहेत त्याच्याने होत असेल तर त्याचं अनेक वचन करताना ES लावलं जातं. म्हणून बॉक्सेस हे करेक्ट आन्सर आहे.